गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी आपल्या खासगी फॉर्च्युनर गाडीवर लाल निळे फ्लॅशर दिवे लावल्याचा प्रकार समोर आलाय। केंद्र सरकारने अशा दिव्यांच्या वापरावर स्पष्ट बंदी घातलेली असतानाही हे दिवे वापरले जात असल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। या प्रकरणी सदाशिव पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होतीये। काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौरांच्या वाहनावरील अशाच फ्लॅशर दिव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता। तो वाद शांत होत नाही, तोच अंबरनाथमध्येही असाच प्रकार समोर आलाय। उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या खासगी फॉर्च्युनरच्या डॅशबोर्डवर लाल निळे फ्लॅशर दिवे लावण्यात आल्याचं दिसून आलंय। विशेष म्हणजे शहरात फिरताना तसेच नगरपालिकेत ये जा करतानाही हे दिवे सुरू ठेवले जात असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेले नियम लोकप्रतिनिधींनाही लागू होतात की नाही असा सवाल उपस्थित होतोय। केंद्र सरकारच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचा आरोप होत असताना प्रशासन आणि वाहतूक पोलीस या प्रकरणाची दखल घेणार का आणि उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर कारवाई होणार का याकडे आता अंबरनाथकरांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।